MSEBची बिलिंगची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे, ती म्हणजे KVAH बिलिंग. KVAH बिलिंग म्हणजे काय की पूर्वी तुम्हाला ज्या बिलिंगचं किंवा जेवढे युनिट्स तुम्ही वापरत होता त्या युनिट्सचंच बिल यायचं. आता असं नाही होणार. तुम्ही जितकं पॉवर कंझ्युम करू शकला त्याचंही बिल होणार आणि जो तुम्ही पॉवर कंझ्युम करू शकला नाही त्याचंही बिल होणार. म्हणजे KVAH बिलिंग. KVAH बिलिंग म्हणजे काय की आता बिलिंग होताना पॉवर फॅक्टर नावाचा जो पॉवर किंवा इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये जो कन्सेप्ट असतो पॉवर फॅक्टर, त्याचाही वापर केला जाणार. थोडक्यात हा पॉवर फॅक्टर म्हणजे तुमच्याकडे असलेल्या इंडक्शन लोड करून झालेला जो लॉस आहे, अप्रत्यक्षरित्या ज्याचा वापर झालेला नाही, अशा पॉवरचं बिलिंग म्हणजे KVAH बिलिंग, किलो व्होल्ट ॲम्पियर अवर्स. पॉवर फॅक्टरमध्ये 3 बाबीचा समावेश असतो: रिअल पॉवर, ॲपरेंट पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. या 3 गोष्टीचा मिळून बनतो तो पॉवर फॅक्टर. हा पॉवर फॅक्टर जर युनिटी असेल तर तुमचं जे बिलिंग आहे ते KVAH इज इक्वल टू किलोवॅट अवर्स असा कन्सिडर केला जाईल. म्हणजे हा पॉवर फॅक्टर जर तुम्ही युनिटी मेंटेन केला तर तुमचा जो बिल आहे तो आत्ता जसा येतो तसंच येईल भविष्यामध्ये. पण जर हा पॉवर फॅक्टर युनिटी मेंटेन नाही झाला तर किती पर्सेंट, म्हणजे तो पॉवर फॅक्टर हा 0.7 आहे, 0.8 आहे, 0.9 आहे, यावरती तुमच्या बिलिंगमध्ये किती वाढणार हे ठरणार आहे. जर हा पॉवर फॅक्टर तुम्हाला युनिटी मेंटेन करायचा असेल, म्हणजे 1 पर्यंत मेंटेन करायचा असेल, तर यासाठी APFC म्हणजे ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर नावाचा डिव्हाइस असतो. तो लावल्यानंतर तुम्ही किंवा आपण आपल्या इलेक्ट्रिकल पॉवरचा पॉवर फॅक्टर हा मेंटेन करू शकतो. जर आपणाला हा APFC युनिट लावायचा असेल तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.